मी आज तुम्हाला वांग बटाट्याची रस्सा भाजीची रेसिपी दाखवणार आहे। इथं मी पाववाटी खोबरं घेतलेलं आहे, थोडेसे लसूण घ्यायचे आहे आणि थोडंसं आलं आणि ही कोथिंबीर सुक्कच हे वाटून घ्यायचं आहे। बघा असा मसाला सुक्कच वाटून घ्यायचा आहे। हे बघा इथं मी एक पळी तेल घातलेलं आहे, त्याच्यात हा वाटलेला मसाला घालायचा आणि परतून घ्यायचा आहे। मसाला चांगला भाजल्यावर याच्यात हे मसाले घालायचे आहेत, तिखट, मीठ, गरम मसाला, हळद हे सगळं घालून परतून घ्यायचं आहे। मसाले भाजण्यासाठी ह्याच्यात थोडंसं गरम पाणी घालूया, बटाटा घालायचा आहे, याच्यात गरम पाणी घालायचं आहे आणि थोडासा बटाटा शिजवून घ्यायचा आहे। हे बघा बटाटा एक 5 मिनिटं ह्याच्यात शिजवून झाल्यावर मग हे वांगे टाकायचे आहेत आणि परतून घ्यायचे आहेत। आता हे दोन्हीही 10-12 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून। भाजी थोडीशी शिजत आली की एक मोठा चमचा शेंगदाण्याचं कूट घालायचा आहे आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा ही रेडी झालेली आहे वांग बटाट्याची रस्सा भाजी। हे बघा ग्रेव्ही किती छान अशी झालेली आहे। हे बघा ही आहे वांग बटाट्याची रस्सा भाजी। हे बघा मी टिफिन भरत आहे। हे बघा इथं मी मिस्टरांचा टिफिन भरलेला आहे, चपाती, वांग बटाट्याची रस्सा भाजी आणि हे आहे सॅलड। सॅलडमध्ये टोमॅटो आणि गाजर दिलेला आहे। कशी वाटली माझी वांग बटाटा रस्सा भाजी? आवडली असेल तर माझ्या शौर्यच क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।